आपल्या पक्षाची आज सुभेदारीमध्ये जी मीटिंग घेण्यात आली, तुम्ही शहरामध्ये किती सीट लढवणार आहे तुमच्या पक्षाकडून? अजून आमच्याकडं सर्व म्हणजे संमतीने 288 सीटांचा आमचा आज निर्णय झालेला आहे आणि जे आमची बॉडी ठरवेल त्या हिशोबाने आम्ही शहरामध्ये हे लढवणार आहे, सीट लढवणार आहे. तयारी आमची सर्व सैनिक शेतकरी हे मिळून देशासाठी भ्रष्टाचार मुक्त असं महाराष्ट्र कसा निर्माण करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आमच्याकडे जे विषय आहेत, आज महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आहे, भाजपचं आहे की काँग्रेसचं आहे, म्हणजे कोणालाही कोणताही असा मार्ग समजायला तयार नाहीये. कोण सत्तेमध्ये आहे आणि कोण विरोधात आहे हे आज बिलकुल कळायला तयार नाहीये. सगळेच काँग्रेसचे भ्रष्ट नेते भाजप बरोबर आहे आणि भाजपचे सगळेच भ्रष्ट नेते हे काँग्रेस बरोबर आहे. त्यामुळे महाराष्ट्राची दुर्दशा निर्माण झाली आहे. या ठिकाणी लोकांना न्याय मिळत नाही, महिला सुरक्षित नाही, शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, शेतकरी हताश झालेले, सैनिक परेशान आहे, महिलांना रोजगार मिळत नाही, युवांना रोजगार मिळत नाही, सर्व जनता त्रस्त झाल्यामुळं आज सैनिकांना मैदानामध्ये उतरण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही उमेदवारीची चाचणी केलेली आहे का? उमेदवाराची आता मुलाखत घेतली नाही? आमच्याकडे उमेदवारीसाठी भरपूर लोक तयार आहेत आणि त्यामधून अजून आमचे जे अध्यक्ष आहे, राष्ट्रीय अध्यक्ष, ते त्याच्यामधून कोणकोणते उमेदवार कोणाला कुठून द्यायचं आणि उमेदवारी ते ठरवणार आहेत. कारण शहरामध्ये भारतीय जनता पार्टी एमआयएम ची ताकद वाढलेली आहे. बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो एमआयएमचा. कशी फाईट देणार? या ठिकाणी जरी बालेकिल्ला हा एमआयएमचा जरी असला तरी लोक आज एमआयएम आणि जातीवादी ज्या काही संघटना आहे, जातीवादी ज्या काही पार्ट्या आहेत त्या सगळ्यांना लोक त्रस्त झालेले आहे आणि लोकांना सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा सर्व धर्म समभाव असा एकच पक्ष म्हणजे तो आहे सैनिकांचा पक्ष तो, आणि ती पार्टी आहे जय जवान जय किसान. माझं नाव सय्यद हयास मोइनुद्दीन, मी माजी सरपंच आहे करंजखेड या गावचा. कन्नड तालुक्यामध्ये मोठं गाव आहे आणि त्या ठिकाणी मी 10 वर्ष सरपंच पद भूषवलेलं आहे. जर पार्टीने ठरवलं तर निश्चितच मी सुद्धा कन्नड तालुक्यामध्ये उमेदवारी लढवण्याचा प्रयत्न करेल. 76 वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाने महाराष्ट्राला पूर्णपणे लुटलेलं आहे. ना यांनी शेतकऱ्यांना न्याय दिलाय, ना यांनी सैनिकांना न्याय दिलाय, ना यांनी महिलांना न्याय दिलाय, ना युवकांना यांनी न्याय दिलेला आहे. तर आज ती परिस्थिती आलेली आहे की सैनिकांचं आमचं काम होतं देशाच्या सीमेचं रक्षण करणं, पण आज काळाची गरज आली आहे की सैनिकांना समाजामध्ये येऊन काम करण्याची गरज पडलेली आहे. आज सैनिकांना राजकारणामध्ये येऊन काम करण्याची गरज पडलेली आहे. तर मला एवढंच सांगायचंय की यांनी जितका भ्रष्टाचार केलेला आहे, आम्ही भाजपला सपोर्ट का केलता की भाजपचा एकच विषय होता, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. त्याच्यामुळे आम्ही भाजपला 2014 पासून 2019 पर्यंत आम्ही भाजपला सपोर्ट केला. पण भाजपने पूर्ण काँग्रेसचे जेवढे भ्रष्ट आहेत, प्रफुल्ल पटेल असून द्या, अजित दादा असून द्या, किंवा आपले एक्स सीएम चव्हाण साहेब असून द्या, सर्वांना भाजपमध्ये घेऊन त्यांनी आज पूर्ण काँग्रेसमय भाजप केलेलं आहे. जे म्हणत होतं की काँग्रेस मुक्त भारत करायचंय, पण त्यांनी आज पूर्ण काँग्रेस युक्तच भाजप केलेलं आहे. त्याच्यामुळे आमचा जनतेचा पूर्ण विश्वास त्यांच्यावर उडलेला आहे. आणि आज शेतकऱ्याला हमी भाव भेटत नाहीये, युवकांना रोजगार नाहीये, सैनिकांना सन्मान नाहीये, महिलांवर दिन पे दिन अत्याचार होत चाललेले आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातले पूर्ण शेतकरी, सैनिक, विद्यार्थी आम्ही एकत्र येऊन ताकदीनं आज आमचा पहिलाच फ्रंट आहे. भाजप सेकंड असेल किंवा काँग्रेस थर्ड असेल, त्यांचे मित्रपक्ष, पण आज ताकदीनं आम्ही 2024च्या इलेक्शन मध्ये आम्ही उभे राहणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या पूर्ण 12 कोटी जनतेला, शेतकऱ्यांना, सैनिकांना, विद्यार्थ्यांना आम्ही न्याय देण्याचं काम करणार आहोत. अशी परिस्थिती आली तुमच्या? परिस्थिती येण्याचं काम एकच आहे की यांनी आज भ्रष्टाचार हा चरणसीमेवर पोहोचलेला आहे. जरा ज्या पाणी बाटल्याचे एक पाणी बाटलीची लागत किंमत 2 रुपये आहे आणि त्याची MRP
₹20 आहे. तर आज शेतकऱ्याच्या आमच्या दुधाचा लागत खर्च जो कृषी विद्यापीठाने काढलेला आहे तो गाईच्या दुधाचा खर्च आहे आज ₹65, पण त्या शेतकऱ्याला आज ₹24 भेटते आणि म्हैशीचा लागत खर्च आहे ₹95, त्याला ₹45 भेटते. मग का शेतकऱ्याविषयी असं, का सैनिकाविषयी असं? तर शेतकऱ्याला आणि सैनिकाला फक्त यांनी मतासाठी वापर केलेला आहे. तर आज सैनिक आणि शेतकरी जागा झालेला आहे. आम्ही ह्यांनी आज आम्हाला यांच्यावरचा पूर्ण विश्वास उडलेला आहे. तर आम्हाला हे दोन्हीही नको आहेत. त्याच्यामुळे आज आम्हाला राजकारणामध्ये याची गरज पडलेली आहे का? तर यांच्यावरचा विश्वासच संपलेला आहे. तर आम्ही यांची दुसऱ्याची वाट पाहिजे का? नाहीये. तर संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातले सर्व सैनिक शेतकरी पहिला पर्याय म्हणून, आमच्या बरोबर बरेच मित्र पक्ष आमचे येत आहेत, तर त्यांना सर्वांना घेऊन आम्ही पर्याय निवडलेला आहे. आणि आज आमचे मार्गदर्शक मनोज जरांगे पाटील आहेत, ते आमचे भीष्म पितामह आहेत. आम्ही त्यांचे एकलव्य आहोत. तर त्यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रामध्ये 288 जागा आम्ही लढवणार आहेत. उद्याच्याला आम्ही लढवणार आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही न्याय देण्याचं नक्कीच काम करू. आणि आजपर्यंत सैनिक कधी हरलेला नव्हता, तर इथून पुढे आपण हरणार नाही असे मला साहेबांनी सांगितले. खाणे देऊंगा ना खाऊंगा. तर 70,000 कोटीचा घोटाळा करणारे उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळेच आम्ही त्यांच्यावर नाराज आहेत. मोदी साहेब 4 दिवस अगोदर सांगतेत 75,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे आणि त्याच्यानंतर 5व्या दिवशी उपमुख्यमंत्री त्यांना शपथ घेतली. अरे काय चालवलंय या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये? त्याच्यामुळे आम्ही आम्हीच नाही, सैनिकच नाहीये, पूर्ण महाराष्ट्रातली जनता नाराज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनताला हे भाजप सापनाथ आणि काँग्रेस नागनाथ हे दोन्ही नको येत. त्याच्यामुळे आज सक्षम पर्याय म्हणून जय जवान जय किसान येत आहे. आम्ही आमच्या मित्राबरोबर पुढे आम्ही जाणार आहोत. किती जागा लढवणार? आम्ही पूर्ण 288 जागा लढवण्याचा प्रयत्न करणार आहे. पूर्ण सैनिक आम्ही उभा करणार आहोत. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की पूर्ण महाराष्ट्रातली जनता सैनिकांची मान आणि देशाची शान ह्या राजकारणामध्ये कमी होऊन देणार नाही, खाली करून देणार नाहीये. मनोज जरांगे पाटील यांचं आपण नाव घेतलं, बिलकुल म्हणजे त्यांचा सपोर्ट आहे आपल्याला, कसं याच्यामध्ये काय? दादांचा 100% सपोर्ट आम्हाला राहणारच आहे. का की दादाच्या आंदोलनामध्ये इथून मागा आणि आता बी आम्ही पूर्ण सैनिक दादाच्या आंदोलनामध्ये पहिले बी होतो, आज बी आहे तर उद्या बी राहू. आता दादाचं काम एकदम निष्पक्ष आहे आणि तेच महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जो लढा उभा केला तो फक्त मनोज दादानेच लढा उभा केलेला आहे. त्यामुळे दादा बरोबर आम्ही 100% आहोत. आमची दादा बरोबर मीटिंग झालेली सुद्धा आहे. दादा म्हणले आपण पाहू त्या गोष्टीचं, पण हे क्लिअर आहे की मी आज दादाला परत एक विनंती करतो की दादा जर आपण ह्याच्या प्रक्रियामध्ये पडलो नाहीत तर उद्याच्याला हे सापनाथ आणि नागनाथच तिथं बसणार येतं आणि नागनाथ आणि सापनाथ म्हणलं न्याय आपल्याला कोणालाच भेटणार नाही. त्यामुळे आज काळाची गरज आहे की आपल्याला विधान परिषदेमध्ये जाऊनच न्याय द्यावा लागेल महाराष्ट्राच्या जनतेला किंवा मराठा समाजाला किंवा शेतकऱ्याला आणि महिलांना सर्वांनाच. माजी सैनिकांना काय काय त्यांचे प्रश्न आहे आणि का ते सरकार सोडत नाही? सर्वात मला सांगायचंय की आजपर्यंत यांनी हजारो कोटीच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घातलेल्या आहेत, उद्योगपतीला दिलेले आहेत, पण यांना लाज वाटत नाही. ज्या भाजपनं सैनिकांच्या जीवावर सरकार आणलेलं आहे, कारगिलची लढाई होऊन आतापर्यंत जवळपास 25 वर्षे पूर्ण झालेले आहे, पण कारगिलच्या जे वॉर विडोज आहेत शहीद परिवाराला आतापर्यंत यांनी जमिनी दिलेल्या नाहीत. काय यांच्यावर विश्वास ठेवा? हे फक्त सैनिकांचा वापर, हर घर तिरंगा आणि पुढे कार्यक्रम आला तर 4 सैनिकाला नेऊन दाखवतात आणि पूर्ण भारताला आणि महाराष्ट्राला दाखवलं की आम्ही सैनिकांचे कळवारे आहोत, आम्ही सैनिकांचा सन्मान करतो, पण वास्तवमध्ये ग्राउंडमध्ये हे काही होत नाहीये. प्रश्न एक असा आहे, तुम्हाला जरांगे पाटील सोबत तुम्ही युती करणार आहे का? तो युतीचा विषय